नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि तुम्ही जर शेगाव नगरीमध्ये येत असाल, शेगाव नगरीमध्ये आल्यानंतर कुठे राहायचं हा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच। तर इथे आहे गजानन महाराजांचे भक्त निवास, जे अतिशय कमी बजेटमध्ये तुम्हाला इथे आणि अतिशय शांत वातावरण आहे, अतिशय सुंदर आहे। तुम्हीही नक्की या जर शेगाव नगरीमध्ये येत असाल तर आणि इथेच राहा। आणि यावेळेस जी आमची रूम आहे ती 2 बेडची रूम होती। 2 बेडची रूम आम्हाला 80 रुपयामध्ये पडलेली आहे। आम्ही 4 व्यक्ती इथे राहत आहे। आणि जर तुम्हाला 3 बेडची हवी असेल तर ती पण मिळेल। त्याचे 300 की 350 रुपयाचे चार्जेस आहेत, जास्त चार्जेस नाही आहे। तुम्हाला AC वाला हवा असेल AC वाला पण आहेत आणि कॉमन बाथरूमवाला पण आहेत आणि अटॅच बाथरूमवाला पण आहेत। सो आमची जी ही रूम आहे ती 250 रुपयाला पडली। अटॅच बाथरूम आहे आणि रूम कशी आहे ते तुम्ही बघून घ्या। सो लेट्स गो। रूमच्या बाहेर तुम्हाला हा असा ओपन स्पेस पाहायला मिळेल, अतिशय शांत आहे आणि ही आमची रूम आहे। रूमच्या बाजूलाच इथे गरम पाण्यासाठी नळ आहे। सकाळी 3 ते 9 या दरम्यान इथे गरम पाणी येतं, ते गरम पाणी तुम्ही रूममध्ये घेऊन जाऊ शकता। आणि हे 2 बेड आहेत आणि ही जी आहे ही आहे गॅलरी समोर। हे वॉशरूम आहे। वॉशरूम आणि वॉशरूम जे आहे ते एकत्रच होतं दोन्ही पण, आणि ते काही जास्त दाखवत नाही आहे। आणि इथे आहे मिरर, बेसिन, डस्टबिन आणि पायदान। आणि पिण्याच्या पाण्यासाठी थंड म्हणजे RO वॉटर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे। गरम पाणी फक्त सकाळी 3 ते 9 या दरम्यानच राहतं। इथून तुम्हाला खालीवर जर करायचं असेल तर लिफ्टची सुद्धा अरेंजमेंट भक्त निवासामध्ये आहे। तुम्ही कुठूनही येत असाल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, तुम्हाला ऑटोवाले डायरेक्ट इथे आणून सोडतील किंवा मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने सुद्धा या रूमच्या बाहेरपासनं ते रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये बसेस अवेलेबल आहेत। सो तुम्ही त्याही सुविधेचा लाभ घेऊ शकता। आणि हा जो आहे हा भक्त निवासाचाच ओपन स्पेस आहे। त्या लाईनने तुम्ही सरळ जर गेला तर प्रसादालयाच्या बाजूलाच तुम्हाला रूम बुकिंग काउंटर मिळतील। तिथे जाऊन तुम्हाला वेटिंग रूममध्ये लाईनमध्ये लागून रूम तुम्हाला तिथे बुक कराव्या लागतील। तुम्हाला ज्याही पद्धतीच्या रूम हव्या असतील त्या तुम्हाला तिथे अरेंज करून दिल्या जाईल। आणि इथूनच ज्या आहेत त्या बसेसच्या सुद्धा अरेंजमेंट आहे। तुम्ही आनंद सागर किंवा विसावा या ठिकाणी जरी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथूनच बसमध्ये लाईनमध्ये लागून जाऊ शकता। सो या रूमपासून मंदिर एकदम 4 ते 5 मिनिटं पैदलच्या रस्त्यावर आहे। सो काहीही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। आणि जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर तुम्ही भक्त निवासाच्या प्रसादालयामध्ये सुद्धा जेवण करू शकता। अतिशय कमी किमतीमध्ये कुपन फाडून तुम्ही तिथे जेवण करू शकता। अन्यथा मंदिराच्या तर्फे जो महाप्रसाद आहे तोही तुम्ही तिथे घेऊ शकता। मंदिरातील महाप्रसाद हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, जो फ्रीमध्ये आहे, पण भक्त निवासामध्ये तुम्हाला तिथे पैसे द्यावे लागते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया पुन्हा नवीन भक्त निवासामध्ये।